नमस्कार. मी तुम्हाला ऐकवत आहे भगवद्गीता, त्यातील अध्याय 2 सांख्ययोग, श्लोक क्रमांक 21. वेदाविनाशिनं नित्यं य एनमजं व्ययं कथं स पुरुषः पार्थं कं घातयति हन्तिकम्. अर्थ: हे पार्थ, आत्मा अविनाशी, शाश्वत, अजन्मा आणि अव्ययी आहे. हे जाणणारा पुरुष कोणाला कसा मारील किंवा कोणाला कसा मारविल. तात्पर्य: प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानात स्थिर झाला आहे तो त्या वस्तूचा योग्य उपयोग कसा आणि कुठे करावा हे जाणतो. त्याचप्रमाणे हिंसेचीही उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते. जर वधत्तर त्या व्यक्तीला न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा दिली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरविता येत नाही, कारण तो न्यायसंहितेनुसार दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा देतो. हत्या करणाऱ्या मनुष्याला देहांताची शिक्षा देण्यात यावी याची पुष्टी मनुसंहितेत करण्यात आली आहे, कारण असे केल्यामुळे त्याने पूर्वजन्मी केलेल्या महापापांचे दुःख त्याला भोगावे लागत नाही. म्हणून हत्याऱ्याला राजाने केलेली देहदंडाची शिक्षा ही वस्तुतः हितकारकच आहे. त्याचप्रमाणे श्रीकृष्णाने अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा दिल्यामुळे आपण निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्यायप्रदानासाठी आहे. यासाठीच अर्जुनाने त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे. श्रीकृष्ण प्रीत्यार्थ युद्धकर्म करताना केलेली या प्रकारची हिंसा ही मुळीच हिंसा नाही. कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात त्याचा आत्मा मारला जात नाही हे अर्जुनाने योग्य रीतीने जाणले पाहिजे. म्हणून न्यायप्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे. शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते. म्हणून श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेले युद्ध हे पूर्ण ज्ञानयुक्त आहे आणि त्यामुळेच त्याने पापाचे फळ भोगण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. श्लोक क्रमांक 22. वसासी जीर्णानि यथा विहाय नवानि गुह्यति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान्यानि संहाति नवानि देहि. अर्थ: ज्याप्रमाणे मनुष्य जीर्ण वस्त्राचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो, त्याप्रमाणे आत्माही जीर्ण आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून भौतिक शरीरे धारण करतो. तात्पर्य: अनुरूप आत्म्याकडून होणारे शरीराचे स्थानांतर हे एक स्वीकृत तथ्य आहे. आधुनिक वैज्ञानिकांचा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही, तसेच त्यांना हृदयातून उगम पावणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही. पण अशा वैज्ञानिकांना सुद्धा शरीरात होणारी परिवर्तने जी बाल्यावस्थातून कौमार्य अवस्थात आणि कौमार्य अवस्थेतून तारुण्यावस्था आणि पुन्हा तारुण्यावस्थेतून वार्धक्यावस्था अशा विविध अवस्थांमधून दिसून येतात, ती मान्य करावीच लागतात. वृद्धावस्थेतून पुढे होणारे परिवर्तन दुसऱ्या शरीरात संक्रमित होते याचे स्पष्टीकरण पूर्वीच एका श्लोकामध्ये करण्यात आले आहे. अनुरूप जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेने शक्य होते. ज्याप्रमाणे एखादा मित्र दुसऱ्या मित्राची इच्छापूर्ती करतो, त्याप्रमाणे परमात्माही अनुरूप आत्म्याची इच्छापूर्ती करतो.
मूढकोपनिषदात तसेच श्वेताश्वतरोपनिषद यांसारख्या वैदिक साहित्यात आत्मा आणि परमात्मा यांची तुलना ही एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्रपक्षांसारखी करण्यात आली आहे. त्यापैकी एक पक्षी अनुरूप जीवात्मा वृक्षाची फळे खात आहे आणि दुसरा पक्षी श्रीकृष्ण आपल्या मित्राकडे केवळ पाहत आहे. गुणात्मक दृष्ट्या एकच असणाऱ्या या दोन पक्षांपैकी एक पक्षी भौतिक वृक्षाच्या फळांनी मोहित होतो, तर दुसरा पक्षी आपल्या मित्राच्या हालचालांनी केवळ साक्षी आहे. श्रीकृष्ण हे पाहणारे साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन फळे चाखणारा पक्षी आहे. जरी ते मित्र असले तरी त्यांच्यातील एकटा स्वामी आहे आणि दुसरा सेवक आहे. आत्म्याला या संबंधाविषयी किंवा नात्याविषयी होणारे विस्मरण हे त्यांच्या एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर किंवा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये होणाऱ्या स्थानांतरास कारणीभूत ठरते. जीवात्मा भौतिक शरीररूपी वृक्षावर खडतर संघर्ष करत असतो. अर्जुन स्वेच्छेने उपदेशाकरिता श्रीकृष्णांना शरण गेला. त्याप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाच्या परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो, तत्क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो. मूढकोपनिषद आणि श्वेताश्वरोपनिषदातही या विधानाला पुष्टी देते. समाने वृक्षो पुरुषो निमग्नो निशय शोचति मुह्यमानः जुष्टं यदा पश्यन्त्यमीशमस्य महिमानमिति वीतशोक. जरी दोन पक्षी एकाच वृक्षावर असले तरी झाडांची फळे चाखणारा पक्षी चिंता आणि खिन्नता यांनी पूर्णपणे ग्रस्त झालेला असतो. तथापि तो दुःखग्रस्त पक्षी कोणत्याही रीतीने आपल्या मित्राकडे म्हणजेच भगवंताकडे ज्या क्षणी पाहतो आणि त्यांचे श्रेष्ठत्व जाणतो, तत्क्षणी तो सर्व चिंतातून मुक्त होतो. अर्जुनाने आता आपल्या नित्य मित्राकडे म्हणजे श्रीकृष्णाकडे पाहिले आहे आणि त्यांच्याकडून तो भगवद्गीता जाणून घेत आहे. याप्रमाणे श्रीकृष्णाकडून श्रवण केल्यामुळे तो भगवंताची परमलीला जाणून शोकातून मुक्त होऊ शकतो. या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की त्याने आपले वृद्ध पितामह आणि गुरु यांच्या देहस्थित्यंतरामुळे शोक करू नये. त्यापेक्षा त्याने धर्मयुद्धात त्यांच्या शरीराचा वध करून विविध शारीरिक कर्मांच्या भोगातून त्यांना मुक्त करण्यात आनंद मानला पाहिजे. यज्ञवेदीवर किंवा योग्य रणभूमीवर आपले जीवन समर्पित करणारा मनुष्य शारीरिक कर्मभोगातून तात्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्चतर स्तरावर उन्नत होतो. यास्तव अर्जुनाने शोक करण्याचे काहीच कारण नव्हते.